फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं, त्यांनी मारायचंच म्हणायचे, याला खलासच करायचं. दरवाजामध्ये अडकून नेलं. एक आई वन आहेत की माझ्या हाताला, की हात बी उचलत नाही, तिथं पायाला घासले पूर्ण इथं. 15 दिवसात दुसरी घटना. मला धमकीचा फोन यायची एक, आणि इतर रिअल मध्ये उचलून नेलं 5 किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा, त्याच्यावर नेऊन फेकून दिल्या. पुन्हा काय झालं? त्वरेच्याला ती म्हणायची की मारायचे देशात ह्याला मारून टाकू म्हणायचे. याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणत होती. ड्रायव्हर म्हणायला जामखेड बसतं नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं, म्हणजे याला मारून टाकायचं म्हणजे. किती वाजता घडला प्रकार? 6:15 7:30च्या मध्ये. कोण ओळखीचे होते का तुमचे? काय नाही ना, ओळखीचे नाहीत ना, काय नाही. 15 दिवसात दुसरी घटना. मला धमकीचा फोन यायची एक, आणि इतर रिअल मध्ये उचलून नेलं 5 किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा, त्याच्यावर नेऊन फेकून दिलेला आहे मला. जेवण केलंय का? हा, जेवण केलेलं होतं, काय नाही. मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलतो, कारण सगळ्यांना नाराज करतात ना, सगळे फोटो मागतात म्हणून आपला सहज फोटो. त्यात एक जणांना तवा मला सोडून दिला ना. किती जण होते? काय प्रकार 5 जण. 5 नेमका प्रकार काय होता? म्हणजे काही सगळं नाही, काय नाही प्रकार नाही ना, काही त्यांची आमची दुश्मनी नाही. फोटो द्या म्हणले म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो. फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं, त्यांनी मारायचंच म्हणायचे, याला खलासच करायचं. कारण भुक्या ही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशोबानंच नेलं मला. पॅक करून कशा पाय न्यायचं. तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी 2 बाउन्सर ठेवलेत, तरी हा प्रकार घडलाय, काय विषय? आता ते महाग थांबलेले ते काय करणार? फोटो द्यायला लागलो म्हणल्यावर ते काय करणार? गाडीचं गेअर टाकले 140 पण पळणार, ती तर काय पळणार आहेत का थोडी मागं? काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे? पोलीस प्रशासनाकडे एकच मागणं आहे, ते पकडून कठोरची कठोर कारवाई, गाडी हुडकूनच आणावी त्यांनी, त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे. कारण की 15 दिवसात 2दा होतोय, कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं, आणि आज चांगली सेवा करतो जनतेची. 250 रुपयात टाट विकतो म्हणून भरपूर हे करायला लागलेत आम्हाला, म्हणजे काय ते धंदाच करू नको म्हणायला लागलेत, असे त्यांचा हिशेबच असलेला झालेला आम्हाला. गाडीमध्ये येताना त्या 5 व्यक्तींनी तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारलं का? नाही, फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की ह्याला मारून टाकायचं. ड्रायव्हर मनाचा जाम केला नेतो. 5 व्यक्ती होती. तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय, इंस्टाग्रामचे 400 फॉलोअर्स झालेत, आणि अशी घटना घडते, काय बघताय या सगळ्या घटनेकडे? आता असे म्हणजे आता सपोर्ट देणार अख्खा महाराष्ट्र सपोर्ट देतोय आपल्याला, सगळेजण सपोर्ट देतात आज. पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चालू आहे त्यांचा. काय जाणारे बी भरपूर आहेत. असं धमकी देणं वेगळं झालं, फोनवर धमकी देत ते थोडं झालं, म्हणजे डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे मारायच्या हिशोबानं. 5 किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही, असं मारायच्या हिशोबानं उचलून नेलंय ना मला. अडकून काचत न्यायचं म्हणजे कोणचा हिशोब होता? दरवाजामध्ये नाही अडकून? दरवाजामध्ये अडकून नेलं. एक आई वन आहेत की माझ्या हाताला, की हात बी उचलत नाही, तिथं पायाला घासले पूर्ण इथं. आमटा फुटला माझा. मी पण चप्पल सुटली नाही, तर आज पाय बी राहिली नसते माझी. काय मागणी आहे प्रशासनाला? प्रशासनाकडे एकच मागणी घ्यायला, कठोर ते कठोर कारवाई झालीच पाहिजे या बारीनं. तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला होता का? काय तिथून आम्हाला म्हणजे दवाखान्यात जावं, पण आम्ही सिव्हिलला आलो. इथं इंजेक्शन दिलंय मला, पण आम्ही खासगीला चाललो. आम्हाला खासगीला इलाज करायचं म्हणून तिकडे चाललो आम्ही. जाताना हॉटेल बंद, आता हॉटेल बंद केलं. हॉटेल बंद ठेवलं. मुख्य माणूस शिटवणार बायको. आता मला सांगा, नोकर काय करणार? मालकाला मारायला आज भिले नाही तर नोकर थोडी करणार. आज सगळे म्हणजे घरदार भिवून आहे आमचं, कवा मारून जाते ह्याची हीच नाही. पश्चाताकडे माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे. पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं, हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं? आणि आता इकडे आल्यानंतर तिथं ट्रॉफिक व्हायला लागली, पुन्हा जीवाला धोका होणे, तिथं बारीक पडला म्हणून मोठ्या पटापट आणलं. पण इथं माझ्या जीवावर उठलेलं झाला सध्या. काय मग पुढं काय करणार आहे आता तुम्ही? काय नाही, मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. मला ही आरोपी पकडून दिले पाहिजे. ब्रिजवर टाकून दिलं, गाडीमध्ये ओढत नेलं, ब्रिजवर टाकून दिलं. 2-3 वेळेस अशा धमके पण आलेले. तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन मला भेटावं. काय दुखापत काय झाली आता त्यांना? हाताला दोन्ही लागल्या. आता ती एक्सरे हे काढल्याशी तर काय करणार? हात तर मोडल्या म्हणजे वाटायला. मागणी काय प्रशासनाला? तिथं यावे ना आम्हाला प्रशासन मध्ये.